इंद्रायणीचे पसायदान 9 मार्च आनंद अभंग. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक निशा धोरे. तो डोह सागरापेक्षाही खोल, अथांग, अपार, एखाद्या तपस्वी ऋषीसारखा संत, एखाद्या मनस्वी मुनीसारखा शांत, प्रसन्न, मनाच्या प्रसन्नतेची तार हलकीच छेडणारा, मनाच्या प्रसन्नतेत सर्व सिद्धीचे कारण सांगणारा, रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणारा, आपुलकी देणारा, हृदयाशी धरणारा, माणसातलं रंजलेपण गांजलेपण माणसानं स्वतःच दूर करावं म्हणून माणसाला धीर देणारा, साधुत्वाची कास धरत देवत्वाच्या पलीकडे गेलेला, आईसारखाच वात्सल्यानं ओसंडून वाहणारा, पण आईसारखाच कर्तव्य कठोर होणारा, नीट चालायला शिकवणारा, नीट चालायला लावणारा, त्यासाठी फटकारणारा, पंढरपुरी चाललेली आवा मागं वळून सारखी बघतीये, परमार्थाचा ढोंग करत प्रपंचाचाही अर्थ घालवतीये म्हणून तिची चांगलीच कान उघाडणी करणारा, नवसानं पुत्र होतो तर मग पती कशाला करावा लागतो असा परखड वैज्ञानिक प्रश्न विचारत अंधश्रद्धेवर आसूड ओढणारा, मुलाम्याचं खोटेपण ओरबडून काढणारा, माणसाचं माणूसपण जागं करणारा, माणसातल्या साधुत्वाला संतत्वाला हलकीच साथ घालणारा, माणसातलं साधुत्व संतत्व स्थिर चित्त ठेवणारा, ह्या डोहात डूब घेणारा तर तो कृतकृत्य होतो. हा चिंतनाचा डोह माणसाच्या सगळ्या चिंता माणसाला स्वतःच दूर करता याव्यात ह्यासाठी माणसांमध्ये आध्यात्मिक धैर्य निर्माण करतो. अध्यात्म हा केवळ विचार नाही तर ती एक महान मंगल परमपवित्र कृती आहे. हा कृती विचार माणसाला देतो, पण हा डोह केवळ माणसासाठीच नाही तर माणसासोबतच्या अवघ्या चराचरासाठी आहे, वृक्षवल्लींसाठी आहे, वृक्षवल्लींशी सोयरेपण जोडणारा आहे, वृक्षवल्लींनाही माणसासारखं जपणारा आहे, माणसासारखं वागवणारा आहे, पक्ष्यांचेही सुस्वर स्वतःच्या काळजात गोंधळून घेणारा आहे, हा डोह अणुरेणूंचंही चिंतन जागवणारा, म्हणूनच आकाशा एवढा होता होता आकाशापेक्षाही मोठा ठरलेला, अनंत आकाशातली सगळी अध्यात्म नक्षत्र ह्या डोहात उतरण्यासाठी आसुसलेली, अवघं अमूर्त ह्या डोहात अवतरलेलं आणि स्वतःचं मूर्त आनंदरूप न्याहाळत दंग झालेलं, ह्या चिंतन डोहात ज्ञानाला विज्ञानाची संगत गवसलेली, ज्ञानाचं अपुरेपण आणि विज्ञानाचं अधुरेपण दूर झालेलं, योगाचा प्रयोगाशी संयोग झालेला म्हणूनच हा डोह आनंद डोह ठरलेला, आनंदाचं बोध अभंगानं देत असलेला, भंगल्या माणसाला अभंग करत असलेला, भंगलेल्या समाजाला अभंग करत असलेला, अभंगातला आनंद आणि आनंदातला अभंग शाश्वत करत असलेला, म्हणूनच अभंग आनंद ठरत असलेला आणि आनंद अभंग ठरत असलेला, या डोहाचे तरंग अभंग आनंद झालेले, अभंगाला आनंदाचं रूप आणि आनंदाला अभंगाचं रूप देणारा हा चिंतन डोह माणसाच्या मनामनातला अभंग तुकारामांचा, तुकारामांच्या अभंगानं अवघा माणूस आनंद झालेला, तुकारामांच्या आनंदाने अवघा माणूस अभंग झालेला. मात्र 9 मार्च 1650च्या तुकारामांच्या निर्वाणानं कासावीस झालेलं. धन्यवाद.